मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं नवीन आणि सर्वात सोप्या पद्धतीने कटिंग बघणार आहोत। आता इथे आपल्या अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहेत। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। इथून इथपर्यंत उंची मोजून घ्यायची। उंची माझी इथे 12.5 तयार आहे। तुमची जेवढी असेल तेवढी मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झालेली आहे। आता इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं। शोल्डर आपल्याला इथे 6 इंच टाकायचं आहे। ह्या साईजमध्ये जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे गळारुंदी आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला थोडीशी नंतर कटोरी वाढवून घ्यावी लागते, म्हणूनसाठी इथे मी गळारुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता गळ्याची पट्टी जेवढा आपला तयार गळा आहे तेवढं मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही सुद्धा जेवढा तुमचा तयार गळापट्टी आहे तेवढे इथे मार्किंग करून घ्यायचं आणि 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। आता इथे आपल्या गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। गळा परफेक्ट बसण्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घ्यायची। शक्यतो काय करत जा, पट्टीचा वापर करत जा, म्हणजे मार्किंग करायला सुद्धा सोपं जातं। आता इथे आपल्याला छातीचा 4था भाग मार्किंग करून घ्यायचा आहे आणि शक्यतो काय करत जा, हुकाची बाजू घेत जा छाती मोजताना। आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या। हुकापासून ते तिथपर्यंत अंतर मोजून घ्या। असा टेप पकडायचा आणि इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। आता इथे बघू शकता माझं भरलं 9.5 इंच। हा झाला आपला ह्या साईजमध्ये परफेक्ट छातीचा 4था भाग। आता सर्वात आधी 4था भाग मार्किंग करून घ्यायचा। मार्किंग करून झालं प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेत जा। शिलाई मार्जिंगसाठी लागतं ना आपल्याला फिटिंगच्या बाजूला। जरी आपला ब्लाऊज फिट झाला तरी उसवायला जागा पाहिजे असते, त्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे। पूर्ण कमर घेर 36 आहे। आता इथे मी 36चा 4था भाग 9 इंचावरती मार्किंग करून घेते। तुमचा मोजून घ्या, त्याचा बरोबर 4था भाग मार्किंग करून घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला इथे 1 इंच घ्यावं लागतं टक्स मार्किंग करण्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिंग लागतं कंपल्सरी। इथे मी 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। इथे सुद्धा एक लाईन ओढून घेते, म्हणजे मापे चुकणार नाहीत त्यासाठी। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, मध्य करून घ्यायचं आहे। बरोबर मध्याचं मार्किंग करून झालेलं आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं, इथे चुन्या आल्यासारखं होतं किंवा गोळ आल्यासारखं होतं। 1/2 इंचाने डाऊन करून घ्यायचं, मार्किंग करून घ्यायचं 1/2 इंच, फक्त 1/2 इंच लक्षात ठेवत जा, नेहमी वहीमध्ये लिहून ठेवा। 1/2 इंच डाऊन करून घेतलं इथे मी फिटिंगच्या बाजूला। आता इथे पाठीमागची बाजू असल्यामुळे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। पाठीमागचा मुंडा आपल्या इथे 1.5 इंचावरती राहणार आहे। मार्किंग करून झालं। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी अर्धगोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। इकडच्या बाजूला जिथं आपण थोडंसं डाऊन केलं का तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। झालं बरोबर। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। जे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या आणि मुंड्याचा आकार सुद्धा परफेक्ट असा कट करून घ्यायचा। मार्किंग केलं तिथे बरोबर असं कट करून घ्यायचं, दाखवलं त्या पद्धतीने। कट करून झालेला आहे। आता इथे पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। 1 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार देऊन झालेला आहे। आता इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे।
गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित असा परफेक्ट येऊन जातो. कट करून झालेला आहे. ओपन करून दाखवते, बघू शकता इथे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्या समोरची बाजू मार्किंग करून घ्यायची आहे. दुसरा पेपर घेतला, पाठीची बाजू आहे अशीच ठेवून घ्यायची, आहे अशीच. ह्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही आणि आहे अशीच मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवा. इथे मी गळारुंदीसाठी थोडंसं सोडून दिलं आणि आहे असंच मार्किंग करून घेते. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. ह्यासुद्धा बाजूला आहे असंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे, बाजूला करून घेते. बघू शकता असं मार्किंग आपल्या इथे झालं. आता ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते आणि ह्यासुद्धा बाजूला जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपली लाईन आली पाहिजे आणि इथेसुद्धा बरोबर असा आकार देऊन घेते मुंड्याचा परफेक्ट. आणि इथेसुद्धा बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे मार्किंगसुद्धा झालेलं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घेण्यासाठी अशी लाईन ओढून घ्या. ह्यासुद्धा बाजूला लाईन आपली इथे व्यवस्थित आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून अशी आणि इथून सुद्धा अशी बरोबर आली पाहिजे. आणि कोपरा मार्किंग करून घ्या. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. समोरचा मुंडा 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. 1 इंच मार्किंग करून झालं. आता इथे आपल्या मुंड्याला आकार देण्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. अर्धा इंच आतल्या बाजूला मार्किंग करून घ्या. दाखवलं त्या पद्धतीने इथे तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, घोळ आल्यासारखं होतं किंवा चुने आल्यासारखं होतं इथे, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही आहे. आणि असा पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची. आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची. मार्किंग बरोबर झालं. आता इथं काय करायचं, आपल्याला आकार देऊन घ्यायचा. ह्याच्यावरती बरोबर इथून आला पाहिजे आपला आकार, ते लक्षात ठेवा. आता इथे थोडंसं आतल्या बाजूने जे आपण मार्किंग केलं तिथून येऊ देता, ते लक्षात ठेवायचं आहे. असा आकार देऊन घ्या. अशा पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आकार देण्यासाठी आपण आतल्या बाजूला थोडंसं मार्किंग करून घेतलं म्हणजे काय होईल, तुम्हाला इथे आकार द्यायला सुद्धा सोपं पडणार आहे त्यासाठी. आता इथे आपलं परफेक्ट मार्किंग करून झालं मुंड्यासाठी. आता इथे आपला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आणि गळासुद्धा आहे तेवढं टाकत जा. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. आता असं टेप ठेवून घ्यायचा शोल्डर ते जिथपर्यंत आपला गळा तयार आहे ना, एका लाईनीमध्ये बघायचं. आता इथे बघू शकता माझा गळा इथे 6 इंच तयार आहे. आता इथे मी आहे तेवढाच गळा जेवढा माझा भरला तेवढंच इथे मी मार्किंग करून घेते. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि गळा रुंदी आपण जेवढी वरच्या बाजूला ठेवली तेवढीच इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. एक लाईन ओढून घेते. ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे काय करायचं, 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. 1 इंचावरती कटोरीचा आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो. आता इथे कटोरीचा गळ्याचा आकार देऊन घ्या. अर्धगोल आला पाहिजे बरोबर असा. तो आपल्याला नंतर वाढवून सुद्धा घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे 2 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2 इंचावरती परफेक्ट 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा. मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते, कारण की आपल्याला इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढावी लागते, म्हणूनसाठी असं मार्किंग करून घ्यावं लागतं. ते आपल्याला कट करून टाकावं लागतं. आता इथे मी हे कट करून घेते. आता आतला मुंडा कट करून घ्या. ही समोरची बाजू असल्यामुळे कट करून झालं, बघू शकता इथे. आता इथे जेवढं जास्तीचं आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. आता हे झालं बरोबर. आता इथे काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घे. 1 इंच इथून इथे वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला येणारा इथे दाखवलं त्या पद्धतीने करू शकता. 1 इंच लिहून ठेवा. लगेच आकृती काढून ठेवली तरी सुद्धा चालेल. 1 इंच मार्किंग करून झालं. ते परफेक्ट घ्यावंच लागतं कटोरीचा आकार देण्यासाठी, ते लक्षात ठेवत जा नेहमी. 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. सावकाश दाखवते त्यासाठी, म्हणजे तुमची मापेसुद्धा चुकायला नको. आता मध्य करून घ्या. पेपर असा घ्यायचा आहे, बरोबर मध्यावरती घडी करून दाखवते परत. हे पासं म्हणजे चुकायला नको.
मध्यवर्ती मार्किंग करून झालं, अशी घडी करून घेतली. बघू शकता इथे मार्किंग आपलं झालेलं आहे. थोडासा कट देऊन घेते. सोपं आहे. ह्या साईजमध्ये ना परफेक्ट आपली कटोरी निघून जाते. आता कट देऊन घेतला, तिथे एक मार्किंग करून घ्या. सोपं झालं एकदम. कट दिला, तिथे एक मार्किंग करून घ्यायचं मध्यवर्ती बरोबर, म्हणजे चुकायला नको. आता इथे फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या. मध्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला. आलं लक्षात तुमच्या? मध्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच लिहून ठेवते. परफेक्ट झालं. आलं लक्षात तुमच्या? आता इथं काय करायचं, हे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी लागतं, ते लक्षात ठेवा. एक लाईन ओढून घ्यायची. मग अशा आपण मुंड्याचा आकार देताना एक लाईन ओढून घेतली होती, तिथे आपल्याला एक थोडीशी मोठी एक लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे मापे टाकताना चुकणार नाहीत, त्यासाठी एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. इथे बरोबर आपली लाईन आली पाहिजे. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती परफेक्ट आहे. लिहून ठेवा लगेच 2.5 इंचावरती. हे सुद्धा बरोबर, हे सुद्धा बरोबर. एवढी मापे आपल्याला इथे घ्यावीच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. ते बरोबर आलं पाहिजे तिथे. हे सुद्धा बरोबर आलं पाहिजे इथे. जिथे आपण हे 1 इंच घेतलं होतं का, तिथून असा आकार देऊन घ्या. बरोबर ह्याच्यावरती आला पाहिजे. जे आपण मार्किंग केलं तिथं असं जोडून घ्यायचं एकाला एक. आता अर्धा इंच आपण बाहेरच्या बाजूला घेतलं होतं ना मगाशी, फिटिंगच्या बाजूला, खालच्या बाजूला. तिथे बरोबर ते असं जुळवून आलं पाहिजे. म्हणजे इथं आपला परफेक्ट असा अर्धगोल आला पाहिजे. म्हणजे काय होतं, वाढवून घ्यायला सुद्धा सोपं पडतं. आता हे बरोबर त्या मार्किंगवरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत असं मी कट करून घेतलं. आता ही बाजू कट करून झालेला आहे. आता आपला कटोरीचा गळा कट करून घ्यायचा आहे. कट करून झालेला आहे. हे बरोबर झालं. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. परफेक्ट शिलाई होऊन तुमचं तयार होणारं अंतर असणार आहे, ते लक्षात ठेवा. आता फक्त आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यावी लागणार आहे, ते लक्षात ठेवा. मध्य करून घ्या. बरोबर असं टोकावरती टोक आलं पाहिजे, म्हणजे हा कोपरा ह्या कोपऱ्यावरती ठेवून घ्यायचा. सोपं झालं आता इथे एकदम. आणि मध्यावरती कट देऊन घ्यायचा. झालं सोपं. एक मार्किंग करून घ्या. ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघून जाते. कटोरी मोजायची सुद्धा ब्लाऊजवरती गरज नाही. मध्यावरती डायरेक्ट मार्किंग करून घ्यायचं. दुसरा पेपर घेतला, पेपरवरती ठेवून घ्यायचं. ह्यासुद्धा बाजूला जागा राहिली पाहिजे. सर्व बाजूने जागा ठेवा शिल्लक थोडीशी, ते लक्षात ठेवा. पट्टीचा वापर करायचा. थोडंसं अंतर ठेवा खालच्या बाजूला, म्हणजे जागा ठेवा. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता ठेवून घ्या कटोरी बरोबर मध्यावरती असं ठेवून घ्यायचा. ह्यासुद्धा बाजूला जागा ठेवा. ह्यासुद्धा बाजूला जागा राहिली पाहिजे कटोरी थोडीशी वाढवून घेण्यासाठी. आणि लाईनीवरती बरोबर अशी कटोरी ठेवून घ्या, बरोबर मध्यभागी. आलं लक्षात? एक मार्किंग करून घ्या मध्याचं. मार्किंग करून झालं. सोपं झालं एकदम. आता आहे अशीच कटोरी मार्किंग करून घ्यावी लागणार आहे. आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या. आपण 1 इंच घेतलं होतं ना, तिथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. लाईनीवरती लाईन आली पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे आहे अशीच कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता, म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत. आता ह्यासुद्धा बाजूला मार्किंग करून दाखवते. मार्किंग करून झालं. बरोबर बघू शकता अशा पद्धतीने. मापे फक्त चुकू देऊ नका. आहे असंच मार्किंग करून घेतलं. बघू शकता मध्यसुद्धा झाला. आणि ह्यासुद्धा बाजूला आहे असं मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घ्या मध्यापासून, म्हणजे मापे मोजून टाकायला सोपं पडतं त्यासाठी. म्हणजे वाढवून किती घ्यायचं लक्षात येतं आपल्या. आता 1.25 इंच मोजून मार्किंग करून घ्यायचं. इथून इथे लाईनीवरती टेप ठेवायचा आणि 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता ह्यासुद्धा बाजूला बरोबर 1.25 इंच मोजून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं बरोबर. आता ह्यासुद्धा लाईनीवरती आपण इथे असं ठेवून मार्किंग केलं होतं ना मगाशी, त्यासुद्धा लाईनीवरती आपल्याला एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगत असते त्यासाठी, म्हणजे तुमचंसुद्धा कुठे चुकायला नको आणि माझंसुद्धा कुठे मापे टाकताना ब्लाऊज कटिंग करताना चुकायला नको म्हणूनसाठी. आलं लक्षात तुमच्या? आता या दोन्हीसुद्धा बाजूंना फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच इथे बघू शकता. त्यासाठी आपण गळा त्या पद्धतीने मार्किंग करून घेतला, कारण की आपल्याला इथे थोडंसं वाढवून घ्यावं लागतं म्हणूनसाठी. आता इथे सुद्धा बरोबर अर्धा इंच फक्त वरच्या बाजूला आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. वरच्या बाजूला आलं पाहिजे.
मार्किंग करून घ्यायचं बरोबर. मार्किंग करून झालं, अर्धा इंच बरोबर मार्किंग करून घ्यायचं. जास्तसुद्धा नाही झालं पाहिजे आणि कमीसुद्धा नाही झालं पाहिजे. झालं मार्किंग करून. आता हा आकार असा ह्या बाजूला देऊन घ्या आणि हा आकार आपला वरच्या बाजूला आला पाहिजे. रुंद घेऊ नका, वरच्या बाजूलाच आला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. आता गळा रुंद होऊ शकतो, वरच्या बाजूला असा देऊन घ्यायचा आकार. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट असं करू शकता. आलं लक्षात, त्यासाठी समजून सांगितलं. आता हे झालं आपलं परफेक्ट. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि मार्किंगला मार्किंग जोडून घ्यायचं. असं जोडून घ्या ह्या बाजूला इथपर्यंत. आलं लक्षात. आता इथून इथपर्यंत जोडून घ्या. फक्त मार्किंगला मार्किंग तर जोडून घ्यायचं आहे, सोपं आहे एकदम. आता हे मार्किंग ह्याला असं जोडून घ्या. झालं बरोबर. आता इथे बघू शकता आकार देऊन घ्यायचा बरोबर. इथून आलं पाहिजे. थोडं थोडं मार्किंग करून घ्या आणि इथून थोडंसं वाढवत जायचं त्या आकारापर्यंत बरोबर. म्हणजे काय होतं, चुकणार नाही. आणि असा परत आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, नंतर परत आकार देऊन घ्यायचा, म्हणजे चुकणार नाही. आकार द्यायलासुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता इथे हे कट करून घ्या इथून इथपर्यंत आणि ही बाजू इथून इथपर्यंत असं कट करून घ्यायचं. परत ही बाजू आणि कटोरी ह्याच पद्धतीने वाढवून घ्या, म्हणजे मापे चुकणार नाहीत आणि बसायलासुद्धा परफेक्ट बसते. आता ही बाजू कट करून झालेली आहे. बघू शकता तुमची परफेक्ट ह्या साईजमध्ये कटोरी निघलेली आहे. अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं, वरच्या बाजूला जागाच राहत नाही आपली, गळ मोजायला सुद्धा चुकतो. आता इथून इथपर्यंत हे अंतर परफेक्ट झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. असं ठेवून दाखवते फक्त. आणि बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, तुम्हाला गळा आहे तेवढं टाकत जा, ते बरोबर होऊन जातं. आता बघू शकता असं ठेवून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. वरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच राहत आहे आणि कटोरी जोडायला सुद्धा आपलं बरोबर अर्धा इंच राहत आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं, मधलं अंतर, कारण की तिथेच आपल्याला परफेक्ट असं बसत असतं म्हणूनसाठी. हे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच बरोबर राहिलं आणि इथे सुद्धा असं जोडलं जातं अशा पद्धतीने. आणि कटोरी जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते, कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणारा नाही आहे. आता ह्याच्यामध्ये कोणताही बदल नाही करायचा. हे झालं परफेक्ट. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता हे दोन्हीसुद्धा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आणि कुठं बसते ना तिथे असं बघत जा, ठेवून बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीसाचा कपडा कमी असतो. आता इथे कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घेतली मी आणि इथे कटोरी ठेवून घेते. अशी ठेवून घ्या आणि खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा, अर्धा इंच जागा ठेवा खालच्या बाजूला थोडीशी आणि अशी ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे, असंच मार्किंग करून घ्या. आहे असं ठेवलं तसंच मार्किंग करून घ्या. फक्त क्रॉसमध्ये ठेवू नका. कटोरी जोडतो ती बाजू क्रॉसमध्ये ठेवायची नाही कधीचा, ते लक्षात ठेवा. सरळ लाईनीमध्ये ठेवून घ्यायची आणि आहे असंच मार्किंग करून घ्या. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू. मार्किंग करून झालं. आता कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे. अशी ठेवून घ्या इथे आणि खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, टोक येऊ नये म्हणून आपण 2 पीस सारखी सुद्धा ही कटोरी तयार करू शकतो. ही पद्धत ना तुम्ही सुद्धा नक्की वापरत जा. फक्त आहे असंच मापे टाकून मार्किंग करून घ्यायचं. कटोरी म्हणजे परफेक्ट काढून घ्यायची आणि फक्त अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं. ते अर्धा इंच कुठं वाढवून घ्यायचं ते मी लगेच सांगते तुम्हाला. आता इथे बघू शकता मी आहे अशीच कटोरी मार्किंग करून घेतली. बघू शकता इथे मी आहे अशीच कटोरी मार्किंग करून घेतली. ह्याच्यामध्ये लगेच कुठला बदल नका करू. आहे अशीच मार्किंग करून झालेली आहे. थोडंसं मार्किंग डार्कमध्ये करते तुम्हाला समजण्यासाठी. बघू शकता आहे अशीच मार्किंग करून घेतली. आलं लक्षात तुमच्या. आता इथे आणि इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्या. फक्त अर्धा इंच लिहून ठेवलं इथे म्या, कारण की मधून आपल्याला आडवी शिलाईसुद्धा द्यावी लागते म्हणूनसाठी. आता इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. हे आपल्याला मार्किंग कशासाठी करायचं आहे, बऱ्याच वेळा काय होतं, टोक येतं आणि हे जर तुम्ही मार्किंग केलं आणि शिलाईसुद्धा मधून दिली तर काय होतं माहिती आहे का,
आणखीन कटोरी खोलगट तयार होते. ब्लाऊज बसायला आणखीन तुम्हाला परफेक्ट बसणार. आता हे मार्किंग असं जोडून घ्या. दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता परफेक्ट. फक्त इथे मार्किंग असं जोडून घ्या. दाखवलं त्या पद्धतीने करू शकता. त्यासाठी सावकाश दाखवलेलं आहे. फक्त अर्धा इंच तर वाढून घ्यायचं तुम्हाला. मध्यभागी शिलाई मारण्यासाठी लागणार आहे. नक्की पद्धत वापरायची आहे. आता हे बरोबर असं कट करून घ्या. इथून जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या. आता ही बाजू कट करून घेते. आता गळा आपला कटोरीचा गळा कट करून झालेला आहे. परफेक्ट कट करून झालं. आता इथे कटोरी जोडतो ती बाजू कट करून घेते. जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. वाढवून घेऊ नका. परफेक्ट बसणार आणि जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते. ह्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाहीये, ते लक्षात ठेवा. कट करून झालेला आहे दोन्ही सुद्धा. आता इथे काय करायचं, आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. कटोरी जोडतो ती बाजू घेतली, फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला ठेवून घ्या. फिटिंगच्या बाजूला फिटिंगची बाजू ठेवून घ्यायची. म्हणजे पाठीची फिटिंगची बाजू, कटोरी जोडतो ती फिटिंगची बाजू. आणि एक मार्किंग करून घ्या. इथे जिथपर्यंत पुरते तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. इथपर्यंत आलेलं आहे बघू शकता. मार्किंगसुद्धा करून झाले. कोपऱ्यावरती वरच्या बाजूला कोपरा ठेवायचा आणि जिथपर्यंत पुरते तिथपर्यंत एक मार्किंग करून झालं. सोपी पद्धत आहे एकदम. आता इथे मी थोडंसं कपडा कट करून घेते. हुक आणि लूप पट्टीसाठी 2.5 इंचाची काढा आणि उंचीला जेवढी लागते तेवढी काढून घ्यायची. किंवा पाठीच्या गळ्याच्या बाजूची काढली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपलं परफेक्ट अशी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. डबल कपडा घेतलेला लक्षात ठेवा एकावरती. आता सर्वात आधी घडी मार्किंग करून घ्या. आहे अशीच. इथे सुद्धा एक मार्किंग करून झालं आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून झालेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही. हे परफेक्ट आपलं घडीचं मार्किंग असं लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी हे कट करून घेते. जेवढा लागतो तेवढाच कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. इथे वरच्या बाजूत सुद्धा थोडंसं जागा ठेवा. खालच्या बाजूला नंतर कट करून घ्या. किंवा तुम्ही आधी मार्किंग करून नंतर कट केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे खालच्या बाजूला 1 इंच सोडून द्या. शक्यतो 1 इंच सोडून द्या मार्किंगसाठी लागणार. आणि वरच्या बाजूला फक्त एक लाईन ओढून घ्यायची पट्टीचा वापर करून. हे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग थोडंसं मोठं केला. आता पाठीची बाजू आहे अशी ठेवून घ्या. ह्याच्यावरती ह्या लाईनीवरती बरोबर आली पाहिजे आणि इथे सुद्धा जागा राहिली पाहिजे असं ठेवून घ्या. आता इथे बघू शकता ह्या लाईनीवरती असं ठेवून घेतलं मी. आता इथे आपण मगाशी ठेवून मार्किंग केलं होतं. म्हणजे कटोरी जोडतं ती बाजू तिथपर्यंत आली होती. तिथपर्यंत एक आपण मार्किंग केलं होतं. त्या मार्किंगवरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. इथे क्रॉसपट्टी कटिंगसाठी लागणार आहे. एक लाईन ओढून घेते. त्याच्यावरती बरोबर मी अशी लाईन ओढून घेतली. हे झालं परफेक्ट. आता इथे वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्या. हुक आणि लूप पट्टी जोडतो त्या बाजूला अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचं आहे. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो. अर्धा इंच वाढून घ्यावंच लागतं कंपल्सरी. आता इथे असा क्रॉसमध्ये आकार देऊन घ्यावा लागतो थोडासा, ते लक्षात ठेवा. वाढवून झालं तिथे ना थोडासा आपल्याला क्रॉसमध्ये आकार द्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी असं थोडासा क्रॉसमध्ये आकार देऊन घेते. हा झाला आपला परफेक्ट क्रॉसपट्टीचा आकार झालेला आहे. आता इथे खालच्या बाजूला आपण 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच. त्यासाठी सर्वात आधी सोडून द्या कपडा. 1 इंच मार्किंग करून घ्यावंच लागतं. जोडण्यासाठी लागतं आपल्याला. शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला 1 इंच खालच्या बाजूला. वहीमध्ये लिहून ठेवा 1 इंच आणि एक मार्किंग करून घ्यायचं ह्याच्यावरती बरोबर. किंवा पट्टीचा वापर करून ह्यामधलं अर्धा इंच वरच्या बाजूला लागणार आहे आणि राहिलेला अर्धा इंच इथे लागतं जोडण्यासाठी, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आहे असंच कट करून घ्या. जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा थोडंसं जास्तीचं आहे, तेवढं थोडंसं एका लाईनीमध्ये करून घेते. आणि हीच पद्धत वापरत जा, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला.
बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 क्रॉसपट्ट्या आपल्या इथे कट करून झाल्या. आता इथे कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. घडी करून घ्या बरोबर ब्लाऊज पिसाच्या कापडाची. एक बाजू बंद झाली पाहिजे, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. बंद बाजूला झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि बसते का ते सुद्धा आधी बघत जा, नंतर कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी सर्वात आधी पाठीची बाजू कट करून घेतली. कट करून झाली. आता इथे ही बाजू अशी ठेवून बघा कुठं बसते तिथे, नंतर कट करून घ्या. कटोरी जोडतो ती बाजू. कट करून झालेली आहे, बघू शकता व्यवस्थित कट करून झालं. आता हे मी पायपिंगला वापरणार आहे. हा आपला साडीमधलाच कपडा आहे, थोडंसं मी ठेवला होता पायपिंगसाठी. आता इथे मी एकावरती कसं ठेवून घेतलं परत एकदा. आणि क्रॉसपट्टी इथे बसते बघा, असं ठेवून बघा कुठं बसते तिथं, आणि कट करून घेते. आहे अशीच कट करून घ्या, बदल करू नका किंवा वाढवून घ्यायची काही गरज नाही आहे. परफेक्ट काढलेली आहे, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं फिटिंगच्या बाजूला कमी जास्त होतं. आता इथे कटोरी अशी ठेवून घ्या आणि आहे अशीच कट करून घ्यायची आहे. गळासुद्धा बरोबर आला पाहिजे ते लक्षात ठेवा. आकार इथे आपला मधून कट करून घेते, कपडा डबल टाकला होता ना म्हणूनसाठी. कट करून झालं. आता इथे आपला बाही कट करून घ्यायची आहे. एवढा कपडा आपला शिल्लक आहे. पाठीची बाजू घ्या. मोजून घ्यायला सोपं पडतं, कारण की बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायलाच पुरत नाही. अर्धा इंच कमी करून घ्या, नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्या. मोजून कमी करून घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की आपण शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो, त्यासाठी अर्धा इंच नेहमी कमी करून घ्यायचा वरच्या बाजूला. आणि जिथे आपण अर्धा इंचचं मार्किंग करून घेतलं तिथे असा अर्धगोल मोजून घ्या. अर्धगोल मोजून झाला किती भरलं ते लगेच बघून घ्यायचं. माझं इथे भरलं 10 इंच. लिहून घ्या लगेच किती भरलं. माझं इथे परफेक्ट 10 इंच भरलं. आता इथं काय करायचं, जेवढं भरलं असेल तेवढंच असं लिहून घ्यायचं लगेच. म्हणजे काय होतं, ही आपली परफेक्ट ह्या साईजमध्ये घडी असते, बाहीची घडी. लक्षात ठेवत जा, बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. आता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाह्या सोबत कट करून घ्यायच्या आहेत. आता जेवढं घडीचं मार्किंग भरलं तेवढं असं मोजून घ्या आणि कट करून घ्या. जेवढा कपडा लागतोय तेवढाच इथे मी कट करून घेते. आणि उंची जास्त असेल, बाहीची उंची जास्त असेल, तुम्हाला इथे 1 मीटर अस्तर लागणार आहे, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा ब्लाऊज पीससुद्धा कमी असतो, मग बाहीला जोड येतो, कधी कधी द्यावासुद्धा लागतो. आता इथे एकावरती एक ठेवून घेतलं. 4 पदरी घडी झाली पाहिजे. ही ओपन बाजू आहे आणि ही आपली बंद बाजू आहे. बंद बाजू आहे माझ्या बाजूला, लक्षात ठेवायचं नेहमी. आता आपलं किती भरलं होतं, 10 इंच भरलं होतं. मग काय करायचं, इथे आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलेलं असेल तेवढंच बघा, अर्धगोल मोजून तुमचं बघा लगेच किती भरलं तेवढंच तुम्हाला इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता इथे माझं जेवढं भरलं तेवढंच इथे मी मार्किंग करून घेतलं. हे झालं परफेक्ट घडी मार्किंग आपलं ह्या साईजमध्ये. ही बंद बाजू आहे. आता इथे बघू शकता, ही झाली आपली बाहीची उंची. अशी ठेवून घ्या, बंद बाजूला मार्किंग करून घ्या. उंची मार्किंग करून घ्यायची, बाही उंची मार्किंग करून झाली. आणि वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्या. शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला 1 इंच, अस्तरच्या बाहीनुसार मार्किंग करून झालं. एक लाईन ओढून घेते वरच्या बाजूला. मापे फक्त चुकू देऊ नका, लक्षात ठेवायचं नेहमी, त्यासाठी सावकाश दाखवत असते. आता बाही उलटी करून घ्या, दंडगेर मोजून घ्यायला. बंद बाजू लक्षात ठेवत जा. आणि ही सुद्धा आपली बंद बाजू. आता फिटिंगची पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या इथे लगेच. इथून इथपर्यंत पहिली शिलाईची टिप मार्किंग करून झाली. आता 2 इंच जास्त घ्यायचं, 2 इंच जास्त घ्या मार्किंग करून ह्या बाजूला घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, जागा शिल्लक राहत नाही ना, म्हणूनसाठी दंडगेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. 2 इंच लिहून ठेवते. आता इथे वरून येणार मार्किंग 2.5 इंचावरती बाहीच्या उंचीनुसार.
बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. 2.5 इंचावरती करून घेतलं. बाही उंचीनुसार ते लक्षात ठेवा. आतमध्ये 2 इंच घेते. ते कंपल्सरी घ्यावंच लागतं. फिटिंग मार्जिन पकडतो ना आपण 2 इंच, ते घ्यावंच लागतं. आता इथून आतमध्ये म्हणजे बंद बाजूने आतमध्ये 1 इंच घेतलं. आता इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून इथपर्यंत थोडासा उंच आकार देऊन घेतला. सर्वात आधी उंच आकार देऊन झाला. आता इथं थोडासा खोलगट आकार असतो. हा खोलगट आकार आहे ना, आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. जास्तीचं घ्यायचं नाही आपल्याला, इथे 2 इंचापर्यंतच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दंडगेर अधिक 2 इंचापर्यंतच घ्यावं लागतं. आता खोलगट बाजूला असं मार्किंग करून घेतलं फक्त. आता इथे दोन्हीसुद्धा सोबत कट करून घ्या. सोबत म्हणजे एकत्र कट करून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा कोणती बाजू कट करायची ते लक्षात येत नाही. त्यासाठी सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा. आता हे झाले 2 पदर आणि हे राहिले 2 पदर. आलं लक्षात तुमच्या. आता ही खोलगट बाजू कट करून घ्या. एक बाजू समोरच्या बाजूला जोडताना येते आणि एक बाजू पाठीमागच्या बाजूला जोडताना येते. त्यासाठी बऱ्याच वेळा चुकतं, म्हणूनसाठी असं कट करून घ्या. आणि एकाच बाजूला मार्किंग करून घ्या. फक्त खोलगट बाजूला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता आपला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला कपडा घडी करून घेते. डबल घडी करून घेतली. एकावरती एक ठेवून घेतलं. आता बाही ठेवून घ्यायची त्याच्यावरती. आता इथे दंडगेरच्या बाजूला पट्टीसुद्धा आलेली आहे, म्हणूनसाठी असं ठेवून घेतलं मी. आता फिटिंगच्या बाजूला जोड येतोय, इथेसुद्धा येतोय आणि इथेसुद्धा, त्यासाठी असं ठेवून घ्या. आता हे मी आहे असंच कट करून घेते. वाटलं तर थोडंसं अंतर ठेवून कट केलं तरीसुद्धा चालेल. आता कट करून झालं. मधून कट करून घेते, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 आपल्या इथे बाही निघून जातील. आता इथेसुद्धा जोड येतो आहे आणि इथेसुद्धा जोड येतो आहे आपला. आता थोडासा कपडा जास्त काढावा लागणार आहे, ते लक्षात ठेवा. आपल्याला इथे जोड देण्यासाठी डबल कपडा आहे, एकावरती कसा ठेवून घेतला. आणि आपल्याला जेवढा लांबीला आणि उंचीला कमी पडते ना, तेवढा बरोबर असा कपडा कट करून घ्यायचा आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना जेवढा लागतोय तेवढा, किंवा थोडंसं जास्तीचं काढलं तरी चालेल. जोडून झाल्याच्या नंतर आपण कटसुद्धा करून टाकू शकतो, जेवढा शिल्लक असेल तेवढा. इथे आपली पूर्ण ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करून झालेली आहे. पायपिंगच्या पट्ट्या आपण ज्यावेळेस शिलाई करणार आहोत ब्लाऊज, त्यावेळेस मी कट करणार आहे ह्या कापडामधून, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हीसुद्धा पेपर कटिंगची ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि असंच पेपर कटिंग ठेवून तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट कट करून घ्यायचा आहे. आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.